श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे दुर्गा सप्तशतीचे पाठ कसं करायचे, काय नियम आहेत, कोणी करायचे कोणी करू नये आणि काय नियम आणि अटी आहेत हे सगळं आपण बघणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याकडे पाठ करण्यासाठी आपल्या जवळील केंद्रामधून दुर्गा सप्तशतीचे ग्रंथ आणायचा आहे, जो प्राकृतमध्ये आहे, वाचायला सोपा आहे. किंवा तुम्हाला संस्कृतमध्ये जर सोपं जात असेल तर तुम्ही दुसरं तुमच्याकडे जे पण असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि त्याचं पठण करू शकता. तर माझ्याकडे जे आहे, जे मी करत असते ते आहे दुर्गा सप्तशती, जे केंद्रातून आणलेलं आहे. कारण संस्कृत वाचताना कधी होते, कधी आपले उच्चार अस्पष्ट निघतात, तर त्याची आपल्याला भीती मनात असते. त्याच्यामुळे प्राकृत वाचणं कधीही बेटर आहे. तर आपण बघूयात की हे कसं करायचं. आता सर्वप्रथम दुर्गा सप्तशतीचा पाठ कोणी करायचा आणि कोणी करू नये. तर दुर्गा सप्तशतीचा पाठ कोणीही करू शकतं, अगदी लहान मुलापासून ते म्हाताऱ्या बाईपर्यंत सगळ्यांनी दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. अतिशय प्रभावी सेवा आहे. अनुभव घेऊन बघा. आणि ज्यांना इच्छित वर पाहिजे आहे त्या मुलींनी तर नक्की करा. आणि हे सगळं करू शकतात. कुलस्त्री असो किंवा गर्भवती असो, या सगळ्यांनी हा करायचा आहे आणि याला कुठलंही बंधन नाही, कोणीही करू शकतं. त्याच्यानंतर आपल्याला काही नियम आहेत, त्या नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे दुर्गा सप्तशती करताना. नियम असा आहे की आपल्याला पारायण कालावधीत परान्न वर्ज्य करायचं आहे, परान्न घ्यायचं नाही आहे, ब्रह्मचर्य पाळायचं आहे. त्याच्यानंतर एका वेळी म्हणजे पाठ जो करणार आहे आपण, 1 ते 13 अध्याय आहेत, तर ते एका जागी बसूनच करायचे आहेत. मध्ये 2 वाचले, 3 वाचले, उठून गेलो, परत केले, असं चालत नाही. एका बैठकीत आपल्याला एक पाठ करायचा आहे. किंवा जसं आपण करणार आहे, जर आपण 9 दिवस 13 अध्याय जर पुरवणार असू तर तसं करायचं. आणि जर आपण 14 पाठ करणार असू तर त्याप्रमाणे आपल्याला तसं नियोजन करून पाठ संपवायचे आहे, पण ते एका बैठकीत संपवायचे आहे. त्याच्यानंतर जे आसन घ्यायचे आहे त्या आसन व्यवस्थित असायला पाहिजे. त्याच्यानंतर जो ग्रंथ ठेवणार आहे त्या ग्रंथाला एक लाल कलरचा कपडा किंवा कोणत्याही कलरचा कपडा असायला पाहिजे, जसं आपण गुरुचरित्राला जसं झाकून ठेवतो ग्रंथाला तसं. त्याच्यानंतर हाती घेऊन जे ग्रंथ आहे ते वाचायचं नाही. आपल्याला ग्रंथ पठण करताना चौरंगावर मांडणी करायची आहे, चौरंगावर ठेवायचं आहे आणि चौरंगावरच वाचायचं आहे. त्याच्यानंतर जर आपल्याकडे कमी जागा असेल, आपल्याला चौरंग नाही ठेवू शकत, लहान मुलं आहेत घरात, तर आपल्याला आपल्या देवघरात व्यवस्थित ठिकाणी ठेवायचं आहे, जिथे कोणाचा स्पर्श म्हणजे जिथे कोणाचा हात लागू शकत नाही. त्याच्यानंतर संकल्पपूर्वक आपल्याला पाठ करायचे आहे. तर जसे आपण करू शकता, जसे 3 करू शकता, 5 करू शकता, 11 करू शकता, 14 करू शकता. 14 जर केले तर आपल्याकडून जर झाले तर अतिशय चांगलं. कारण 14 जर पाठ आपण केले तर आपल्याला नवचंडी केल्याचे पुण्य मिळते. आणि नवचंडी जर करतो म्हटलं तर आपल्याला खूप खर्च येतो, 3 दिवस त्याच्यामध्ये जातात. जवळपास 50,000 रुपये खर्च येतो आणि ते आपल्यासारख्या सामान्य लोकांना न परवडण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपण घरच्या घरी दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करून आपण नवचंडी केल्याचे पुण्य हे मिळवू शकतो. म्हणून शक्य जर झाले तर आपल्याला 14 पाठ करायचे आहेत. त्याच्यानंतर
जर त्याच्यानंतर आपल्याला उपवास करायचा नाही आहे, हे आपल्यावर आहे. जर आपल्याला नवरात्रीमध्ये उपवास करायचे असेल तर आपण करू शकता. पण दुर्गा सप्तशती पाठ करताना आपल्याला उपवास करायचा म्हणजे करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि आपण दिवसभरात कधीही याचे पठण करू शकतो. अगदी 12 ते 12:30 सुद्धा. कारण ही महाराजांची सेवा नाही आहे, ही आपल्या कुलदेवतेची सेवा आहे. आणि कुलदेवतेचा कुळाचार हा आपल्याला पाळायलाच पाहिजे आणि तो आपण पाळतही असतो. नवरात्रीत कुलदेवीची सेवा ही अतिशय प्रभावी सेवा मानली जाते. त्याच्यामुळे आपल्याला हा पाठ करायचा आहे. त्याच्यानंतर आपण जेवण करून पण हा पाठ करू शकतो. दिवसभरात कधीही करू शकतो. फक्त एक जो टाईम ठरवून ठेवायचा, तो टाईम किंवा मग होत असेल तर, नसेल होत आता लहान मुलं असतात तर लहान मुलांमुळे होत नाही तर चालते. तर आपण कधीही करू शकतो हे पाठ. त्याच्यानंतर फक्त म्हणजे जर संकल्पपूर्वक ही सेवा आहे, तर संकल्प करत असताना आपला मासिक धर्म वगैरे सगळं चेक करून आपण संकल्पाला बसायचं. कारण संकल्प केला 14 पाठ करायचा आहे, 3 पाठ करायचा आहे आणि तो मध्ये मासिक धर्माला तो आपला पूर्ण होऊ शकणार नाही नवरात्रीमध्ये. आपण एक्सटेंड करू शकतो, पण तो शक्यतो आपण नवरात्रीमध्ये संपवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि जर मध्ये जर सोयरसोतक आलं तर हरकत नाही. तर तेव्हा आपण जेवढे पाठ आपल्याकडून होतील तेवढे पाठ करायचे. पण संकल्प करण्यापूर्वी ह्या गोष्टी पाहायच्या. फक्त सुतक वगैरे आपल्या हातचं नसते. तर त्याच्यामध्ये मग कन्सिडर होऊ शकते. ही सेवा करताना मात्र आपली जी दररोजची सेवा आहे, नित्यसेवा आहे, त्या सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही. आपले 3 अध्याय आणि 11 माळी हे सुरूच ठेवायचे आणि रोज आपल्याला कुलदेवतेचा जयघोष आणि 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राची 1 माळ जप हा करायचा आहे. त्याच्यानंतर म्हणजे जर तुम्ही रोज 1 अध्याय जरी वाचत असाल तरी आपल्याला रोज संध्याकाळी माळ न चुकता करायची आहे. जर तुम्ही 1 पाठ म्हणजे 1 ते 13 अध्याय असं जर करत असाल रोज तर तरी आपल्याला करायची आहे आणि रोज जर 1 अध्याय वाचत असाल तरी करायची आहे. आपल्या जीवनात कुलदेवतेचे स्थान हे खूप सर्वश्रेष्ठ आहे. कोणत्याही मार्गाने वाटचाल करावयाची असल्यास कुलदेवतेच्या सेवेला अग्रक्रम आहे. आपण म्हणूनच कुठल्याही कार्याच्या आरंभा अगोदर कुलदेवतेची सेवा करून आपण तिची संमती घेतो. जर आपल्याला कोणाला जर आपली कुलदेवता माहिती नसेल तर एक ग्रंथ आहे श्री शास्त्र धर्म म्हणून. त्याच्यामध्ये आपली कुलदेवता कोणती हे जर माहिती नसेल तर त्याच्यामध्ये आपल्याला कळून जाईल. त्याच्यामध्ये सगळी शास्त्रशुद्ध माहिती सांगितलेली आहे. आता बरेचदा आपली खूप इच्छा असते की आपण हवनात्मक नवचंडी याग म्हणजे करू शकत नाही किंवा कधी खूप काही अडचणी येतात त्याच्यामुळे करू शकत नाही. तर त्याला एक पर्याय म्हणून आपण पाठात्मक नवचंडी हा करू शकतो. म्हणजे 14 जे पाठ करतो आपण त्याच्या स्वरूपात आपण नवचंडी हे पूर्ण करू शकतो. आता पाठात्मक नवचंडीमध्ये आपण स्वतः किंवा घरातील कुटुंबियांच्या सहकार्याने सप्तशती पाठ वाचू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचे आपण दुर्गा सप्तशती पाठ कशा पद्धतीने करायचे. तर आपल्याला काय करायचं आहे 3 तारखेला म्हणजे ज्या दिवशी घटस्थापना होणार आहे, ज्या दिवशी दुर्गादेवीची स्थापना होणार आहे, माळीचा पहिला दिवस, तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे संकल्प करायचा आहे. तर सर्वप्रथम घरातील देवांची पूजा करून त्यानंतर स्वच्छ वस्त्र करायचे. म्हणजे नाईट पॅन्ट गाऊन याच्यावर नाही करायचं. कोरी साडी असेल तर कोरी साडी किंवा ड्रेस असेल तर ड्रेस, हातात बांगड्या, कपड्याला कुंकू किंवा टिकली आणि डोक्यावरती जी आपली संस्कृती आहे त्याप्रमाणे आपण बसून देवासमोर करायचं आहे. आपलं गुरु सारामृतासारखं आपण कुठेही वाचू शकत नाही. हे आपल्याला देवासमोर एका ठिकाणी बसूनच पठण करायचं आहे. तर सगळ्यात पहिल्या दिवशीच संकल्प करायचा, रोज रोज नाही करायचा. तर पहिल्या दिवशी आपल्याला संकल्पासाठी हातात पाणी घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहे, एक फूल घ्यायचं आहे आणि संकल्प करायचा आहे की मी अमुक नावाचा अमुक गोत्रात उत्पन्न झालेला आहे. गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र उच्चारायचं.
त्याच्यानंतर आपली मनोकामना व्यक्त करायची की आपण संकल्पपूर्वक पाठ करत आहे, तर आपण आपल्या मनात ही इच्छा आहे. जसं ज्या उपवर मुली आहेत त्या योग्य वर प्राप्तीसाठी पाठ करत आहे म्हणून असा म्हणजे इच्छा व्यक्त करायची आणि त्याच्यानंतर हातातील पाणी तांबणं सोडून द्यायचे आणि संकल्प करायचा की मी एवढे पाठ करणार आहे, 9 दिवसात एवढे एवढे पाठ करणार आहे. जर माझ्याकडून काही चुकलं भुललं तर मला क्षमा करा आणि माझे जे पाठ आहे ते निर्विघ्नपणे पूर्ण होऊ देत, अशी आपल्या कुलदेवीसमोर आपल्याला प्रार्थना करायची आहे. स्वामी महाराजांसमोर आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि नक्कीच ते आपली प्रार्थना ऐकतील आणि आपला पाठ निर्विघ्नपणे पार पडेल. तर काय करायचे आहे, कुलदेवतेसमोर आपल्याला अगरबत्ती आणि दिवा हे पाठ वाचन होईपर्यंत सुरू ठेवायचं आहे. बसण्यासाठी एक आसन मी सांगितल्याप्रमाणे बसण्यासाठी एक आसन पाहिजे आहे. पोथीसाठी पाठ पाहिजे आहे. आता तुम्ही म्हणाल नवरात्रीतच हा पाठ करायचा का, तर पाठ आपण कधीही करू शकतो, परंतु जे नवरात्रीचे 9 दिवस असतात त्या 9 दिवसामध्ये आपली कुळदेवी सूक्ष्म रूपात आपल्याकडे वास करत असते. आपण घरात दिवा लावतो, घटस्थापन करतो, त्याच्यानंतर सगळीकडे प्रसन्न वातावरण असते. त्याच्यामुळे देवी आपल्याकडे येत असते कोणत्या ना कोणत्या रूपात, तर ती आपली सगळी सेवा बघत असते. त्यामुळे आपल्याला नवरात्रीमध्ये जर आपण केले तर त्याचे अतिशय शीघ्र फळ आपल्याला प्राप्त होते. त्याच्यामुळे आपल्याला नवरात्रीमध्ये चुकू न देता करायचे आहे. त्याच्यानंतर जे 14 पाठ आपण करणार आहे किंवा आपल्या इच्छेप्रमाणे जेवढे पण पाठ करणार आहे, तर 14 पाठाचे मी तुम्हाला हे सांगते की कसे कसे भाग होतात. कारण आपण हवनात्मक नाही करू शकत, तर आपण पाठात्मक करत आहे, तर त्याचं कसं होते. तर 14 पाठ वाचनाचे जे प्रथम 9 पाठ असतात ते वाचनाचे असतात आणि आपण 10वा पाठ हवनाऐवजी वाचनाचा करत असतो. 11वा पाठ अभिषेकाऐवजी 12वा पाठ तर्पणाऐवजी आणि 13वा पाठ मार्जनाऐवजी आणि 14वा पाठ ब्राह्मण भोजनाऐवजी वाचायचा असतो आपल्याला. याप्रमाणे संपूर्ण नवचंडी विधी पूर्ण होतो व आपले संकल्पित कार्य पूर्ण होते. पाठात्मक नवचंडी केल्यानंतर त्याच्यानंतर आपण काय करायचे आहे की जे शेवटचा दिवस आहे, सांगतेचा दिवस, त्या दिवशी आपल्याला 9 कन्यांना भोजन द्यायचे आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की दुर्गा सप्तशतीचे पाठ कुठून वाचायला सुरुवात करायची, कारण खूप लोकांना माहिती नसते की कुठून आपण सुरू करायचे. तर तुम्ही जे दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आणाल केंद्रामधून, त्याच्यामध्ये आपल्याला प्रस्तावना पण वाचायची नाहीये, कुलदेवतेची सेवा पण वाचायची नाही. तर आपल्याला सुरुवात कुठून करायची आहे, तर सुरुवात करायची आहे अथ देव्या कवचम पासून. त्याच्यानंतर अथ अर्गला स्तोत्र म्हणायचं आहे, अथ किलक स्तोत्र म्हणायचं आहे, रात्री सुक्त म्हणायचं आहे. त्याच्यानंतर अथ श्री दुर्गा सप्तशतीचे 1 ते 13 अध्याय म्हणायचे आहे. जर तुम्ही 14 पाठ करत असाल, 3 पाठ करत असाल, जे पण पाठ करत असाल ते जे अध्याय वाचायचे 1 ते 13. जर तुम्ही रोज म्हणजे 1 अध्याय वाचत असाल, जसं 13 अध्याय तुम्हाला 9 दिवसात संपवायचे असेल, तर तुम्ही रोज 2 अध्याय वाचू शकता. तर आपल्याला ते 2 अध्याय वाचायचे आहे. त्याच्यानंतर तंत्रोक्त देवी सूक्त म्हणायचं आहे, प्राधानिक रहस्य म्हणायचं आहे, वैकृतिक रहस्य म्हणायचं आहे, मूर्ती रहस्य म्हणायचं, देवापराध क्षमापण स्तोत्र म्हणायचं, इथपर्यंत म्हणायचं आहे आपल्याला. आता जर तुम्ही रोज पाठ करत असाल 1 ते 13, म्हणजे असे जर रोज तुम्ही 14 पाठ करत, म्हणजे 9 दिवसात 14 पाठ करत असाल, तर तुम्हाला हे सगळं रोज म्हणायचं आहे. श्री दुर्गा अथ देवा कवचम पासून देव्यापराध क्षमापम स्तोत्रपर्यंत रोज म्हणायचं आहे. रोज संध्याकाळी आपल्याला ओम एम ह्रीम श्रीम चामुंडाय विच्चे या नवार्ण मंत्राची माळ जप करायची आहे. आणि जर तुम्ही 1 ते 13 अध्याय 9 दिवस वाचणार असाल, एक दिवशी 2 अध्याय वाचणार नसाल, तर आपल्याला काय करायचं आहे, श्री अथ देवा कवचम, अथ अर्गला स्तोत्रम, अथ किलक स्तोत्रम, रात्री सूक्त आणि अध्याय वाचायचे 2. आता समोरचं वाचायचं नाही आहे, फक्त तुम्हाला इथूनच वाचायचं आणि शेवटच्या दिवशी म्हणजे जो 13वा अध्याय राहील 9व्या दिवशी, त्याच्यानंतर म्हणजे 9व्या दिवशी 13वा अध्याय वाचल्यानंतर शेवटी एकच अध्याय होतो. तो एक अध्याय जेव्हा वाचू तेव्हा आपल्याला स्टार्टिंगपासनं म्हणजे अथ देवा कवचनपासनं देवापराध क्षमापण स्तोत्रपर्यंत सगळं म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे
हे आपल्याला दुर्गा सप्तशतीचं पाठ करायचं आहे. जर तुम्हाला अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी नक्की त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि जर तुम्हाला कळलं नाही तर हे जे ग्रंथ आहे ना, श्री दुर्गा सप्तशती, याच्यामध्ये दिलेलं आहे सगळं, त्याच्यामध्ये बघून तुम्ही वाचू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. अगदी प्रभावी सेवा आहे, खूप छान सेवा आहे. एकदा अनुभव घेऊन बघा आणि स्वतः करा आणि दुसऱ्यालाही सांगा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू.